मी अतुल दिनकर बारीक, मंडल क्रमांक 5 भाजप अध्यक्ष। मी आपणास विनंती करतो की 8, 9 और 10 भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करावे। कारण आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मंडळामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास काम करायचे आहेत। त्याप्रमाणे गेले काळेस आम्ही जे विकास काम केले त्यामध्ये मुख्य काम मला आता मी एक सांगतो की भुयार ड्रेनेज जे काम आपले चालू होत आहे, लवकरच त्या कामाचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे। त्यानंतर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक घराला एक सुलभ असं शौचालय देण्याचं कामसुद्धा राज्य केंद्र सरकारने आणि महापालिकेने मिळून केलेलं आहे। जवळपास आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये 600 ते 700 सुलभ शौचालय या माध्यमातून बांधले गेलेले आहेत व हागणदारी मुक्त हा असा आमचा वाढ झालेला आहे। त्यानंतर आपण कामगार योजनेचे माध्यमातून भांड्यांचे किट हे सुद्धा प्रभाग क्रमांक 10 व 8 व 9 मध्ये जवळपास 3000च्या वरती किट वाटप आपण केलेले आहेत। त्या कामगारांना हँड ग्लोव्ज असो, हेल्मेट असो की पेटी म्हणजे त्यांना जे साहित्य लागतं त्या साहित्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी वाटप केले आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आणि मोठ्या मोठ्या योजना आहेत आरोग्याच्या, त्या आरोग्याच्या योजनाचा लाभसुद्धा कामगार योजनेतून घेता येतो आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्या परिसरातून बहुतांश लोक हे त्या कॅम्पचा लाभ घेतात आणि त्याच्यामधून त्यांचे भरपूर गरजा भागत आहेत। व आपण एक मोदी साहेबांनी संकल्प केला आहे झोपडपट्टी मुक्त अभियान, त्यामध्ये सुद्धा आपलं जोरात काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकही झोपडपट्टी दिसणार नाही याचं आश्वासन आपल्याला राजू मामांनी दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे। ते अनधिकृत करून मिळणार आहे। हे मागच्याच धुळ्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जे 20 वर्षापासून जास्त त्या एरियात राहतात त्यांना ती जागा त्याच जागेवरती त्यांना घर बांधून मिळावं असा सुद्धा प्रस्ताव मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे आणि याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे। येणाऱ्या काळात आपल्याला झोपडपट्टीमुक्त असा प्रभाग दिसणार आहे। त्याकरता मी विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला कमळ व धनुष्यबाण महायुतीचे सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावे व सकाळी वेळ 7 ते 5:30 या काळात सर्वांनी बाहेर पडून आणि यांना सर्वांचे हात बळकट आमच्या नेत्यांचे व आमचे हात बळकट करावे हीच विनंती करतो।